स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं. फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं. औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेतच मतभेद. औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावर खर्च करण्याची गरज नाही, प्रतापराव जाधवांचं मत. तर कबर नको ही पक्षाची भूमिका. नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या फडणवीसांवरील टीकेचं विधान परिषदेत पडसाद. भाजप आमदारांकडून गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही. अजित पवारांची विधानसभेत ग्वाही. नाव कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं केलं स्पष्ट. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या 5 उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपचे 3 तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय घोडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत गुढीपाडव्याला एकाच मंचावर असणार. नागपूरमधील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या उद्घाटनाला राहणार उपस्थित. शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांच्या जनतेचे राजाला आगळं वेगळं अभिवादन. छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. तातडीनं तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. मिरज तालुक्यात धक्कादायक. तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय वृद्धानं केला अत्याचार. नराधमास अटक. माजी राज्यमंत्र्यांनी राज्य सरकारचा घेतला खरपूस समाचार. तो प्रकल्प कार्यान्वित झाल्यास अधिकाऱ्यांना कोंडणार. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं वक्तव्य. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.